मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। जनता फक्त आव्हाड किंवा पडळकर यांनाच नाही तर आपल्याला देखील शिव्या देते। सगळेच आमदार माजलेत असं बोललं जातंय। विधान भवनातील हाणामारीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संतापले। आज या शिव्या बाहेर पडतायत त्या काही एकट्या पडळकरला किंवा यांच्या माणसाला नाही पडत आहेत। आपल्या सगळ्यांच्या नावाने या ठिकाणी बोललं जातं की हे सगळे आमदार माजले म्हणून। अधिवेशन काळामध्ये केवळ आमदार स्वीय सहाय्यक आणि अधिकारी यांनाच प्रवेश, मंत्र्यांना सुद्धा बैठका घेण्यास बंदी। हाणामारीच्या घटनेनंतर विधानसभा अध्यक्षांचा मोठा निर्णय, प्रकरण विशेषाधिकार समितीकडे वर्ग। भविष्यात विधिमंडळामध्ये आमदारांचे खून पडले तरी आश्चर्य वाटणार नाही। काय अवस्था झाली आहे महाराष्ट्राची। विधान भवनातील राड्या प्रकरणी राज ठाकरे यांची संतप्त प्रतिक्रिया। महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा, विधान भवनातील हाणामारीच्या घटनेनंतर संजय राऊतांची मागणी। राड्याचा प्रकार म्हणजे गँगवॉर अशी ही टीका। विधान भवनाच्या बाहेर फक्त हत्यारं बाहेर काढणं बाकी होतं। हल्लेखोरांच्या गाडीमध्ये शस्त्र होती, आव्हाडांना मारण्याचा कट होता। पडळकर यांच्या कार्यकर्त्यांवर राऊतांचा मोठा आरोप। विधान भवनात हाणामारी करणं आव्हाड आणि पडळकर यांच्या कार्यकर्त्यांना भोवलं। नितीन देशमुख आणि ऋषिकेश टकले या दोघांनाही अटक, दोघेही सराईत गुन्हेगार असल्याचं पोलिसांकडून स्पष्ट। कार्यकर्त्यांसाठी जितेंद्र आव्हाड पोलिसांच्या गाडीखाली शिरले। आव्हाडांना गाडी खालून बाहेर काढत पोलीस नितीन देशमुखांना घेऊन गेले। आव्हाड यांच्यावर देखील गुन्हा दाखल। राडा ठरवून केला, सरकार काहीही कारवाई करणार नाही। मी तिथे असतो तर माझ्यावरच बिल फाडलं असतं, आव्हाडांचं वक्तव्य। जितेंद्र आव्हाड यांची मुलगी नताशाला सोशल मीडियावर शिवीगाळ, माझ्या पोरीवरती घाणेरडी ट्विट्स, नवीन आकाच्या कार्यकर्त्याची लेवल समजली, आव्हाड संतापली। आव्हाडांच्या मुलीला पडळकर यांच्या कार्यकर्त्यांकडून गलिच्छ शिव्या, नताशा आव्हाड यांच्यावर आक्षेपार्ह टीका केल्याबद्दल रोहित पवारांचा गंभीर आरोप। सूचना असल्यामुळे मी शांत, जास्त बोलायला लावू नये, राड्यावरून गोपीचंद पडळकर यांचा इशारा। शांत आहे याचा वेगळा अर्थ घेऊ नका, पडळकर यांचं विधान। राज ठाकरे आज मीरा रोड दौऱ्यावर, मराठीच्या मुद्द्यावरून काढलेल्या मोर्चानंतर राज ठाकरे यांचा पहिलाच मीरा रोडचा दौरा सायंकाळी दाखल होणार। विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदासाठी काँग्रेस आग्रही, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांची उद्धव ठाकरेंना विनंती। विरोधी पक्षनेते पदासाठी सतेज पाटील यांचं नाव चर्चेत। ठाण्यामध्ये एकाच महिलेकडून बड्या सरकारी अधिकाऱ्यांच्या विरोधात हनी ट्रॅपची चर्चा, अधिकाऱ्यांकडून कोट्यवधी उकळल्याचा संशय। ब्लॅकमेलिंगमुळे एका अधिकाऱ्यानं आत्महत्या केली अशी देखील माहिती। तर ना हनी ना ट्रॅप अशी घटना नाही, पुरावे नाहीत, तक्रार नाही। मुख्यमंत्री फडणवीसांनी हनी ट्रॅपचं प्रकरण फेटाळलं। नाशिकचा हॉटेल मालक काँग्रेसचा अध्यक्ष असं म्हणत पटोले यांच्यावर पलटवार। आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी ज्ञानेश्वरी मुंडेंवर गुन्हा दाखल, पतीच्या हत्या प्रकरणामध्ये न्याय मिळावा यासाठी केलं होतं विष प्राशन। गुन्हा दाखल करण्यापेक्षा एन्काउंटर करा, ज्ञानेश्वरी मुंडेंचा संताप। तर महादेव मुंडे हत्या प्रकरणामध्ये कुणालाही पाठीशी घालणार नाही। प्रकरणामध्ये 1.5 महिन्यानंतर एक महिला साक्षीदार समोर आली। मोठ्या प्रमाणावर तपास सुरू, तपास थांबवल्याच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर। मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।